काहीला पुढची भेटते का याची चिंता, काहीला माझी जाते का याची चिंता, काहीला आज खायला भेटलं उद्या भेटेल का याची चिंता, काहीला मी खातोय ऍडमिट व्हावं लागतं का याची चिंता. जरा बघा, अनेक असे उदाहरण समाजापुढे मांडता येईल, पण आपल्याला मिठाची चव चवीपुरतं मीठ दृष्टांत हा सिद्धांत करता असतो. एकदा मी मुंबईला एका बिल्डरच्या वाढदिवसाचं कीर्तन होतं. 5,000 लोकांचं जेवण केलेलं होतं. जे जया पाहिजे ते आहे, गुलाबजाम, बासुंदी, श्रीखंड असं उच्च क्वालिटीचं जेवण तयार केले. लोक अगदी ताव मारत होते, पण गणेश महाराज तो व्यक्ती एका द्रोणामध्ये पांढरे शुभ्र मुरमुरे खात होता. मी त्याच्या जवळ गेलो, म्हणलं साहेब एवढे लोक मजा मारतात, तुम्ही एखादा गुलाबजाम घ्या. ते रडायला लागलं आणि त्यानं खिशातून यादीच काढली. डॉक्टरनं सांगितलं एवढ्या गोष्टी खायच्या नाही. जरा बघा, अशाला सुद्धा रोगाची चिंता आहे, इंद्राला सुद्धा आपल्या पदाची चिंता, इतराचं काय विठ्ठला.